लाचखोरीचं लोण थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आणि मंत्रालयामध्ये एसीबीनं एक मोठी कारवाई या संदर्भातली केलेली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या क्लर्कला या कारवाईमध्ये अटक केली आहे। 35,000ची लाच घेताना त्याला रंगे हात अटक केली आहे। त्यामुळे प्रशासनामध्ये मोठी खळबळ माजली आहे। लाचखोरीचं हे लोण थेट मंत्रालयामध्ये पोहोचले। अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या एका लिपिकाला काल एसीबीनं अटक केली आहे। मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरच्या कार्यालयामध्ये एसीबीनं सापळा रचला आणि लिपिक राजेंद्र ढेरंगेला 35,000 रुपयांची लाच घेताना रंगे हात अटक केले। मेडिकल परवाना निलंबन रद्द करण्यासाठी त्यानं एका नागरिकाकडे लाच मागितली होती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र ढेरंगेनं तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची लाच मागितली। त्यानंतर तक्रारदारानं एसीबीकडे धाव घेतली। पडताळणीमध्ये ढेरंगेनं लाच मागितल्याचं स्पष्ट होताच मंगळवारी 6 वाजता संध्याकाळी सापळा रचला आणि तडजोडी अंती ढेरंगे तक्रारदाराकडून 35,000 रुपये घेण्यासाठी तयार झाला। अखेर 35,000ची ही लाच घेताना त्याला ताब्यात घेण्यात आलं, तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, काल ही मोठी घटना आपण पाहिली, मंत्रालयामध्ये अशा प्रकारे लाच घेताना या कर्मचाऱ्याला, या लिपिकेला ताब्यात घेण्यात आले। आता त्याच्याकडून पुढची माहिती येणार आहे। मात्र या संदर्भात राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ माजली। हर्षवर्धन सपकाळांनी ट्विट केलं आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केलेली आहे। काय नेमके आता त्याचे पडसाद उमटतात? निश्चितच खरं तर राज्याचा आणि विशेषत्वानं महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा राज्यशकट ज्या इमारतीतून हलतो त्या मंत्रालयामध्ये जर अशा प्रकारचे लाच घेण्याचे प्रकार घडत असतील तर ते निश्चितच लाजिरवाणं म्हणावं लागणार आहे। काल देखील असाच प्रकार समोर आला, ज्या पद्धतीनं आता आपण घटना विशद केलीत की अन्न औषध प्रशासनासारख्या महत्त्वाच्या खात्यातली एका क्लर्कला मंत्रालयाच्या त्या दालनामध्ये एसीबीनं सापळा रचून अटक केली आणि हा ट्रॅप लावून खरं तर लाच घेण्याचा जो प्रकार आहे तो समोर आला। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये काल ज्या पद्धतीने नाट्यमय घडामोडी घडल्या त्यानंतर या घटनेचे राजकीय पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर काही नेत्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये आता टीका करायला सुरुवात केली आहे। अर्थात जर मंत्रालयासारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणामध्ये जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर ती निश्चितच खूप महत्त्वाची, मोठी आणि खऱ्या अर्थानं संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे। अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं जे काही परवाने दिले जातात त्यातलाच एक निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी या राजेंद्र ढेरंगे नामक व्यक्तीकडनं 50,000ची मागणी करण्यात आली। 35,000वरती सेटलमेंट, खरं तर हा शब्द मंत्रालयामध्ये सातत्यानं चर्चेला जातो, ही सेटलमेंट 35,000 झाली आणि त्यानंतर या 35,000ची रक्कम कॅश स्वरूपात देण्यासाठी ढेरंगेला आणण्यात आले आणि यावेळेलाच एसीबीनं खरं तर ही कारवाई केली आहे। मुळामध्ये मंत्रालयातल्या प्रवेशासंदर्भामध्ये अनेक SOPs आणण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा मंत्रालयामध्ये तुम्ही किती कॅश घेऊन जाऊ शकता या संदर्भात सुद्धा SOP आहे। परंतु या सगळ्या नियमांची कुठेतरी पायमल्ली होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच आज सकाळचं सुद्धा आणखीन एक धक्कादायक प्रकार, या सगळ्या प्रकारचं वार्तांकन करण्यासाठी आतमध्ये जाताना काही पोलिसांकडनं माध्यमकर्मींना अडवण्याचा प्रकार सुद्धा समोर आला। त्यामुळे प्रशासनाचा एकंदर अनागोंदी कारभार मंत्रालयामध्ये सातत्यानं पाहायला मिळतो आणि त्याचंच खरं तर एक नवं उदाहरण काल या लाचखोरी प्रकरणामुळे समोर आलंय। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणावरती काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण प्रकार हा आता थेट मंत्रालयाच्या दारात येऊन पोहोचलाय। त्यामुळे सरकारकडनं या लाचखोरी आणि एकंदर अधिकाऱ्यांच्या मुजोरी आणि मुवर्तखोरपणावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।